जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठीच्या बोलीभाषेत अनुवाद केला आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. प्रथम श्लोक क्रमांक 35 आणि नंतर अभंग वाचूया. श्रेयां स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्वनुतिष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावहः. आणि अभंग आहे भलताई स्वधर्म योनी संभव कर्म उत्तमे उत्तम अनुष्ठिजे अगुणी झालिया देतू महाश्रेया जैसी बाळा माया लासी जैसी जरी स्वधर्मी मेले जे घेत रमासे जे परधर्मी रिझे वाया जाय वधूचे कुरूप ज्याचे तया सुख पराव्यासे विख होऊ न ठाके तुका म्हणे स्वधर्म कर्मेची वर्तावे परधर्मे पावावे पतना लागे. आता अर्थ बघूया. कृष्ण आणि अर्जुन यांच्यात कर्मयोगाबाबत संवाद चालू आहे. कृष्णाला आता काय विचारेल हे लक्षात घेऊन विचारण्यापूर्वीच उत्तर ह्या अभंगात दिले आहे. राग द्वेष यांना लांब ठेवून कर्म करावे असं मी म्हणालो तर अर्जुन म्हणेल अरे यापेक्षा संन्यास घ्यावा किंवा कर्ममार्गाचाच त्याग करावा हे बरे. यावर कृष्णाने दिलेले उत्तर ह्या अभंगात आहे. कर्म करणे अथवा कर्म त्याग करणे या दोन्ही अधिकार परत्वे आहेत. न्यून गुणांचा जरी स्वधर्म असला तरी स्वतःचा वर्ण व अधिकार लक्षात घेऊन त्याचे उत्तम रीतीने पालन केले पाहिजे. म्हणजेच भलताई स्वधर्म योनी संभव कर्म उत्तमे उत्तम अनुष्ठिते. तसे केले नाही तर फजिती होते आणि अधर्मही होतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सिंहाचे कातडे पांघरून गाढव जरी जंगलचा राजा झाला तरी राज्य करता येते का? आणि नसलेली लायकी झाकून राहते का? डरकाळी तरी फोडता येते का? गाढवच किंकाळत राहणार ना आपल्या आपल्या आवाजात. असो, तसेच त्या काळातले अनेक उदाहरण पाहूया. धृतराष्ट्र डोळे नसलेला राजा बनला आणि सर्वस्व गमावले, हो ना. तसेच जिच्या अंगच्या दुधावर बाळ लहानाचे मोठे होते तिलाच तो आई म्हणणार ना. तो दिसायला कसाही असो, नकटी काळी कशी असली तरी ती आईच तो तिला आईच म्हणणार. आणि ही आता काळ्या दगडावरचीच रेख इतकं स्पष्ट आहे. मोठा झाल्यावर सुंदर बाईला आई म्हटले तरी आईचे वत्सल प्रेम मिळणार का? आणि म्हणून म्हणतात तुकाराम महाराज अगुणी झालिया देतू महाश्रेया जैसी बाळा माया लासी जरी. म्हणजेच आपली किंवा आपल्या संसाराची तुलना किंवा स्पर्धा इतरांशी करू नये. पैसा पद प्रतिष्ठा बडेजावकी रंग रूप सौंदर्य शक्ती हे तोलून मापू नये. बायको तसूभर कर्म कमी असली तरी तिने सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणे हे स्वकर्म म्हणजेच स्वधर्म आहे. त्याबाबत मनात संशय किंवा शंका आली तर हा अधर्मच. विषय समानच आहे आणि अशांना मरेपर्यंत दुःखाशिवाय काहीही मिळत नाही. त्यासाठी अभंगात सांगितलंय स्वधर्मी मेले जे घेत रमासे जे परधर्मी रिझे वाया जाय वधूचे कुरूप ज्याचे तया सुख पराव्यासे विख होऊ न ठाके. पुन्हा एकदा ऐका. स्वधर्मी मेले जे घेत रमासे जे परधर्मी रिझे वाया जाय वधूचे कुरूप ज्याचे तया सुख पराव्यासे विख होऊ न ठाके. आता स्वधर्म पावन परधर्म पतन हे एक लक्षात ठेवायला हवं आहे. अर्जुना, तू तुझा स्वधर्म आणि स्वकर्माचे पालन कर, तेच तुझ्या हिताचे.
इतरांच्या सुखदुःखाचा विचार तू करू नकोस. आणि यासाठीच तुकाराम म्हणतात, तुका म्हणे स्वधर्म कर्मेची वर्तावे, परधर्म पावावे पतना लागी. या पुढचा अभंगात काय म्हटले आधी आपण श्लोक वाचूया आणि नंतर अभंग बघूया. अथ केन प्रयुक्तः अयम पापम चरति पुरुषः अनिच्छन अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अभंग बघूया. हा आता अर्जुन उवाच असाच आहे. अर्जुन काय म्हणतो, पार्थासी संदेहे देवा पुसत आहे, आता कोणे आहे पाठविला. करीतो पापासी सांगावे आम्हासी, बळे योजी ऐसी इच्छा नसता. अनिच्छे आदळी दोषा चळमौळी, सांगे हे नवाळे वार्ष्णेया तू. तुका म्हणे प्रश्न हिताचा ऐकून, बोलिला नंदन वसुदेवाचा. या अभंगात अर्जुन मनातील संदेह श्रीकृष्णास विचारतो. हे देवा, वर्तणुकीतील भेदाभेदांविषयी अनेक वेळा सांगितलेस. त्यातून धर्म, अधर्म, स्वधर्म, परधर्म हे सर्व माहीत झाले, समजले आणि पटले. तरीही सर्व जाणत असणारा पराधीन का बरं होतो आणि मनाविरुद्ध कर्म करतो आणि स्वधर्मच्युत होतो. ज्ञानाविषयी मूढ होऊन पापाचरण करतो. कामनेने प्रेरित असलेली कामे श्रुती निषिद्ध आहेत, अधर्मी आहेत हे माहीत असूनही अशी कर्मच आपली जबाबदारी समजून पार पाडतो. आणि हे कर्म पाप आहे, दुराचरण आहे हे मनात येते आणि तेच काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडण्याचे कारण काय बरं. अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी कृष्णाला अर्जुन विचारतो, अशी अकर्म परधर्मीय कर्म करण्यासाठी, तशी इच्छा किंवा वासना तयार होण्यासाठी तू कोणाला बरं पाठवतोस. त्याच्या संपर्कातून अकर्म घडते. म्हणून अभंगात म्हटलंय, पार्थासी संदेहे देवा पुसत आहे, आता कोणे आहे पाठविला. करीतो पापासी सांगावे आम्हासी, बळे योजी ऐसी इच्छा नसता. ज्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, स्वधर्माचे ज्ञान आहे आणि स्वकर्माचा परिपाठही आहे, त्याला परधर्माकडे कोण बरं नेतो. त्याचे हातपाय सहजपणे वळतात. असे अर्जुन, आता हेच पहा ना, आत्ता आपल्या वर्तमान काळाला धरून काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, त्याच पुन्हा एकदा आठवण करून देते. बापाने मुलीवर, सासऱ्याने सुनेवर, शाळेतील शिपायाने विद्यार्थिनीवर अशा नको त्या बलात्कार केलेल्याच्या बातम्या कानावर येतात. आत्ता तर हुंड्यासाठी सुनेचा बळी घेणार असे कितीतरी सुसाट सुटलेले आहेत. त्याही गोष्टी काही पुढे येत आहेत. आणि ही धुंदी उतरल्यावर याही व्यक्तीसमोर प्रश्न उभे राहतात की असं काही करायची इच्छासुद्धा नव्हती, मी इकडे या मार्गाला कसा आलो बरे. हा प्रश्न तो स्वतःलाच विचारतो. नंतर पश्चाताप होतो आणि आता चूक समजून तरी काय बरं उपयोग. कृष्णा ही नियुक्ती ठरलेली असते का हे तरी मला सांग. आणि अभंगात विचारले, अनिच्छे आदळी दोषा चळमौळी, सांगे हे नवाळी वार्ष्णेया तू. आता नवाळी म्हणजे बेभान तारुण्य. असा भर ओसरल्यावर नकळत झालेल्या चुका आठवून काय बरं उपयोग. या ठिकाणी कृष्णाला वार्ष्णेय हे विशेषण संबोधले. वार्ष्णेय म्हणजे वृष्णी राजाचा यादवांचा वंशज असा कृष्ण. अनेक चुकांचा नकळत बाजार मांडला गेला की आपणही त्याला यादवी माजली असेच म्हणतो. असो, फार खोलात जाऊन अर्थ पाहण्यापेक्षा आत्ता तुकाराम काय म्हणतात ते बघूया. तुका म्हणे प्रश्न हिताचा ऐकून, बोलिला नंदन वसुदेवाचा. हा प्रश्न ऐकणारा वार्ष्णेय होता, याचे उत्तर देणारा वसुदेव पुत्र वासुदेवाचा नंदन आहे. यादवांच्यातील असला तरी फरक समजता यासाठी दोन्हीही नावे एका मागोमाग एक वापरले.
वसुदेव नंदन बोलतो की हा प्रश्न याचे उत्तर समजून घे, तेच तुझ्या आणि सर्वांच्या हिताचं आहे. आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग बघूया. कामः एषः क्रोधः एषः रजोगुण समुद्भवः महाशनः महापापा निधीः एनम इह वैरिणम. आणि अभंग अगा, आता श्री भगवान वाचे बरं का. अगा धर्म भ्रात्या नीतीच्या जाणत्या कामक्रोध्यास त्या दया नाही. रजोगुणे वाढ तमाचे निप्रौढ सत्वगुणामूढ केले इही. खाऊनी अकल्प तृप्ती नेणे स्वल्प विवेकाशी पाप लाविती हे. म्हणून न्यायाचे मार्ग पाडायाचे तुका म्हणे यांचे कुशलत्व. आता या ठिकाणी कृष्ण भगवान वाचे असताना पहिल्यांदा कृष्णच बोलणार. कृष्ण प्रथमच अर्जुनाला धर्मभ्रात्या नीतीच्या जाणत्या असे संबोधतो. तू मला अधर्म आणि अकर्माविषयी तसेच अशी वासना निर्माण होण्याविषयी प्रश्न विचारलास. अधर्म अकर्म अनीतीने कर्म तुझ्या हातून कधीच घडलेले नाही. असं धर्माचे आचरण आणि नैतिकतेचे वर्तन करणाऱ्या अर्जुना, आता माझे उत्तर तू ऐक. आता कृष्णाचे उत्तर एका अभंगात कधीच पूर्ण होत नाही, तर आपण अनुभवलेला आहे. तर चला. जिथे काम तिथे क्रोध अशा ठिकाणी दया माया अजिबात नसते. कुमार्गाकडे प्रवृत्त करणारा एकमेव काम अभंगाची पहिलीच ओळ आहे. अगा धर्म भ्रात्या नीतीच्या जाणत्या, हे अर्जुनाचं वर्णन. पुढचं काम क्रोध्यास त्या दया नाही. काम कामना इच्छा अभिलाषा हा मानवाचा न आवरता येणारा प्रबल शत्रू. इच्छिलेली वस्तू मिळाली नाही तर मन वृत्ती क्रोधवश झालेली असतात. अशा वेळी ज्ञान लयास जाते आणि असलेले विवेक वैराग्य भक्ती हे सर्व नाश पावतात. अशी कामवासनेची उत्पत्ती रजोगुणापासून होते. रजोगुण वाढतो तेव्हा सत्वगुणाचा ऱ्हास होतो. रागाचा पारा वर चढतो, म्हणजेच कामना प्राप्तीसाठी निर्माण होणाऱ्या क्रोधास मर्यादा नसते. यामुळे मोठमोठ्या पदांना विसरून अनर्थाकडे जाताना विवेक डोकावत सुद्धा नाही, म्हणजे तेवढे त्याचं अस्तित्व नसतं. इथे आठवण येते महाभारत, द्रौपदीचे वस्त्रहरण. कौरवांची राजसभा रजोगुणाने म्हणजे राजद्वेषाने भारलेली व्यापलेली होती की काय असे वाटते. राजसभेतील दुर्योधनाने द्रौपदीला आणायला सांगितले. रजस्वला द्रौपदीला फरफटत आणली दुःशासनाने. तिचे वस्त्र ओढायला सांगितले कर्णाने. तिला मांडी थोपटून जागा दाखवली दुर्योधनाने. अशा वेळी पांडवांच्यातील भीमाचा विवेक जागा झाला आणि त्याने प्रतिज्ञा केली की या मांडीचे रक्त लावूनच द्रौपदीचे केस बांधले जातील. आणि भीमाने तसे करूनही दाखवलं. कामवासना कर्णाला द्रौपदी मिळाली नाही. कौरवांचा राग द्वेष द्रौपदी दुर्योधनाला हसली, तोही राग होता. असं बेभान झालेलं तारुण्य रजोगुणाची वासना. म्हणूनच तुकाराम म्हणतात, रजोगुणे वाढ तमाचेनी प्रौढ सत्वगुणामूढ केले इही. खाऊनी अकल्प तृप्ती केले स्वल्प विवेकासी पाप लाविती हे. एकंदरीत सत्वगुणास दडपून रजोगुणात जन्मून तमोगुणाने पुष्ट होतात. तमोगुण म्हणजे राग. यथेच्छ विषयोपभोग घेऊनही अल्पशी तृप्तीही लाभत नाही, म्हणजे तृप्तीही होतच नाही त्यांची कधी. यासाठी उदाहरण आहे रावणाचे. दशग्रंथी अतिशय विद्वान ब्राह्मण. रावणाची पत्नी मंदोदरी सीतेपेक्षाही सुंदर आणि याशिवाय 18,000 बायका त्या रावणाजवळ होत्या. तरीही रावणाला सीता हवी होती. काहीतरी कृत्या करून सीतेला पळवून आणलेलीच.
पण सीतेच्या पातिव्रत्याच्या तपाने रावणाला सीतेचा लाभ मिळाला नाही. म्हणजेच रजोगुणाचा हव्यास हा न संपणारा असतो. विवेकाचे अस्तित्व धुळीत लोप पावते. आता हे झालं वैयक्तिक. पण सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर म्हणून न्यायाचे मार्ग पाडायाचे तुका म्हणे यांचे कुशलत्व. स्वतःचे स्वत्व पणाला लावून असत्याचे सत्य आणि सत्याचे असत्य बनवायचे आणि तोच मार्ग रोळण्यासाठी कार्य करायचे आणि त्यासाठी कौशल्याचा वापर करायचा आणि पणाला लावायचा आणि नसलेला विश्वास लोकांकडून मिळवायचा. हे झालं राजकारण. आत्ताचं राजकारण काय आहे आपल्याला माहीत आहे. तुकारामांचे अभंग वर्णन हेच लक्षात आले तर मला सांगा ह्यापेक्षा आत्ता समाज राहटी काय सांगते. सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्ती या पांडवांप्रमाणे 5च म्हणजे अल्पाहूनही अल्प आहेत आणि कौरवांची संख्या रज आणि तमोगुणांचा पसारा हा अगणित आहे. याचा जमा खर्च गणित कुणी केलंय का? पांडवांच्या आकड्याची बेरीज का वाढत नाही याचा विचार हा विवेक कुणीतरी पुढे येऊन केला पाहिजे ना. नाहीतर उग्र प्रबळ महापापींची संख्या आणि राग क्रोध कामवासनेची आग कधीच शांत होणार नाही. म्हणजे शत्रू प्रबल होतील. अर्थात हा विचार समाजातील प्रतिष्ठितांनी करायला हवाय. असो पुढे बघूया आता 38वा श्लोक. धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च यथा उल्बेन आवृत्तः गर्भः तथा तेन इदम आवृत्तम. आणि अभंग. विस्तुधुरे वेढे नवल हे मोठे ऐके त्याचे फाटे जन्मखत आरसा मळाने गर्भासी नाळाने काय तो बळाने जीवा तैसा चैतन्या शेजारी वस्ती निरंतरी अनिवार भारी म्हणे तुका. आणि यात श्लोकरूपी अभंग म्हणजेच मानवाचं चरित्र आहे. काम हा घडवतो. एखाद्या मानवाचं चरित्र वाचायचं असेल मग तो कुठला मानव काय हे इथं महत्त्वाचं नाही आहे. पण एखाद्या व्यक्तीचं जर चरित्र पाहायचं तर त्याचं काम काय करतो त्याच्याचबरोबर त्याची कामाची कामना काय करते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे वचनच इथं सिद्ध केलं आहे की त्याच्या गर्भावस्थेपासूनच त्याचं वर्णन केलं आहे. त्याच्या 3 अवस्था असतात या कामच्या. एक सूक्ष्म, दुसरा स्थूल आणि तिसरा स्थूलतम. आता यासाठी दृष्टांत दिला आहे की अग्नीचा प्रकाश आणि अग्नीचा दाह याच्या वर्णनात त्यांनी वर्णन केले की देहाच्या जन्मापूर्वी गर्भावस्थेत हा काम जो आहे ना माणसाचा शत्रू, आपण त्याला शत्रू म्हणू, हा काम सूक्ष्म रूपानेच गर्भाच्या अंतःकरणात वास करत असतो. आणि हा काम इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याजवळच असलेल्या ज्ञानाचाही वापर करतो आणि तो तशी इच्छा व्यक्त करतो. यालाच आपण डोहाळे म्हणतो. डोहाळे लागणे हे ह्याचंच एक उदाहरण आहे. गर्भाला हवे ते आईनं खाल्ले तर पचतं आणि न आवडणारं खाल्लं तर उलटी होते. मग ते खाणं असो, अन्न असो, औषध असो, गोळ्या असो, काही असो. तसंच धुराने झाकलेला अग्नी आपल्याला दिसत नाही पण एखादी ठिणगी आगही लावू शकते. एवढं त्याचं सामर्थ्य असतं. तसे गर्भ दिसत नसला तरी त्याची कामवासना आपले कार्य करीतच राहते. उदाहरण घ्यायचं तर आणखीन एक उदाहरण बघूया की जिजाबाईंना हातात तलवार घेऊन दऱ्या डोंगरातून फिरावे असे डोहाळे लागले होते. त्यातूनच बाळाचा भविष्यकाळ व्यक्त होतो असेही म्हणतात. आता ह्या सूक्ष्मतेचे वर्णन तुकाराम काय म्हणतात तर विस्तू धुरे वेढे नवल हे मोठे
ऐके त्याचे फाटे जन्मखत. विस्तू धुरे वेढे नवल हे मोठे, ऐके त्याचे फाटे जन्मखत. आता हा झाला गर्भावस्थेतला. दुसरी अवस्था जी मानवाची ती स्थूलावस्था, म्हणजे स्थूल शरीर प्राप्त झाल्यावरची बाल्यावस्था. जन्म झाल्यानंतर काही काळ हे त्याची बाल्यावस्था असते. अंतःकरणातील काम हा चिंतन करू लागतो. त्याला आता विचार करावा लागतो की आपल्याला हवं ते कसं मिळवावं. तर उदाहरण पाहायचे तर शूर शिवाजी लहान वयातच रायगडावरच्या रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वातंत्र्याची शपथ घेतो. पारतंत्र्याचा काळ पाहिला तर बाबू गेनू हा एक बालकच होता. त्यानं त्या एका गाडीपुढे आपला देह अर्पण केला मातृभूमीसाठी. तसंच आणखीन एक उदाहरण कृष्णाचं बघूया. पुतना मावशीचे विषरूपी दुधप्राशन हा बालकृष्ण करतो. कारण तिला तिच्या मागच्या जन्मी म्हणजे पुतनेला मागच्या जन्मी म्हणजे ती बळीराजाची मुलगी रत्नमाला ती पुढच्या जन्मीची ही पुतना मावशी असते. त्या रत्नमालेला वामनरूपी कृष्णाने वचन दिलं होतं आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी तो तिचं दुधप्राशन करतो. मग ती विषरूपी होती तरीही तो त्याचं आपलं वचन पूर्ण करतो आणि तिला राक्षसी अवस्थेतून मुक्त करतो आणि तिचा उद्धार करतो. जीवाच्या वासनेने झाकलेल्या ज्ञानाचे वर्णन तुकाराम करतात आणि तो दृष्टांत आहे आरशाचा देतात. कसं तर आरसा मळाने गर्भासी नाळाने कायतो बळाने जीवा तैसा. पुन्हा एकदा ऐका. आरसा मळाने गर्भासी नाळाने कायतो बळाने जीवा तैसा. हे कशानं त्याचं ज्ञान आच्छादलं जातो. जसा आरसा मळानं आच्छादला जातो तसाच कोणत्या तरी मळाने धुळीने ज्ञानही आच्छादलं जातं आणि मग ते त्याच्या बळानं म्हणजेच काम ह्याच्या बळानं जीवा तैसा जीव तसंच कार्य करतो. आता तिसरी अवस्था पाहूया. बाल्यावस्थेनंतरचीच म्हणजेच यौवनावस्था. यातील उदाहरण पाहायचे तर शिवाजी तानाजी शेलार हा शिवाजीचा तानाजी शेलार. तसा स्वातंत्र्य देवतेला आहुती देणारा भगतसिंग. शेलारचं तानाजीचं माहीत असेल. घोरपडीला धरून आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या असं म्हणणारा तानाजी. तसा स्वातंत्र्य देवतेला आहुती देणारा भगतसिंग, चाफेकर बंधू, लाल बालपाल अशी कित्येक. पण मला आठवते आत्ता म्हणजे हे सगळे युवकच होते. युवावस्थेत पारतंत्र्य आपल्या स्वातंत्र्य देवतेसाठी पारतंत्र्याच्या काळात स्वतःला न जुमानता फक्त मातृभूमीसाठी देहार्पण करणारे हे सर्व. आत्ता मला आठवतंय ते सिंदूर ऑपरेशन. त्यासाठी भारताचा इतिहास पाहताना सीतेचे सिंदूरसाठी घडलेले रामायण, सीतेचा अभ्यास धरणारा दशग्रंथी ज्ञानी ब्राह्मण आणि त्यानंतरचं महाभारत, स्वयंवरात कर्णाला नाकारणारी द्रौपदी, मयसभा पाहून निर्माण झालेली असूया ही दुर्योधनाची आणि त्यासाठी आपल्या धृतराष्ट्राला वर्णन करताना त्याच्या मनात एक द्रौपदी होती. तर ती द्रौपदी मला बघून हसली असंच तो वर्णन करतो. कारण हा जो काम आणि मनात असलेली असूया त्याला तसंच बनवतात, बोलायला भाग पाडतं. आणि म्हणून असं म्हणणारे महाभारत युद्ध म्हणजे द्रौपदीचे सिंदूर. आता आजही आपण 24 महिलांना विधवा बनवणारे ऑपरेशन सिंदूरचे महाभारत होईलच. यातूनच पण काय होणार आहे तर आजचं हजारो वर्षापूर्वीचं रामायण आणि महाभारत जसं लोक कितीही हजारो वर्ष झाली कितीही वेळा ऐकलं काही झालं तरी तेच पुन्हा पुन्हा आठवतात, सांगतात आणि संस्कारही करतात त्यातनं मुलांच्यावर. तसं आत्ताचं जे ऑपरेशन सिंदूर तसंच भारत महान बनणारच आहे त्यातून आणि ते असंच
पुढेही कित्येक वर्ष, कित्येक हजारो वर्ष हे तसंच पुन्हा पुढच्या पिढीला संस्कार करण्यासाठी त्याचं कथानक हे नक्की सांगितलं जाणार. असा आपला भारताचा इतिहास पुन्हा पुन्हा कसा बनतो. पुनरावृत्ती जशी रामायणाची झाली, महाभारताची झाली, तशी आत्ता स्वतंत्र भारतातली आहे. आणि हे भारत महान बनवणारी घडलेली गोष्ट आहे. हे मात्र निश्चित भारत महान बनणार हे आपल्याला सर्वांना मनात तोच विषय आहे. आपल्या सर्वांच्या मनात हे मनात आहे ते मी म्हणाले ते खरं आहे ना. असं आता पुढचा आणखीन एक श्लोक बघूया आपण 39 क्रमांकाचा. आवृत्तम ज्ञानम एतेन ज्ञानिनः नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेल्या दुष्पुरेण अनलेन च. आणि अभंग सांगतोय, ज्ञान जरी शुद्ध होते असंबद्ध वेष्ठण प्रसिद्ध याचे म्हणून नित्यारी ज्ञानाचा हाची सत्य वाचा कामना रूपाचा गोंधळ जो अग्निवत भारी जयाची दुधारी तुका म्हणे मारी वैराग्यासी. आता ह्या अभंगात पुन्हा शब्द आला तो नित्यारी. ज्ञानाचा नित्य अरी म्हणजे पुन्हा कोणाला कामच असणार आहे. बघूया भारताच्या इतिहासातील उदाहरणं पाहून ऐकून तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीसुद्धा लक्षात आल्या असतील. मी आपल्या श्रोत्यांनाच हे विचारते की काही घटना अशा असतात की ज्यात सहभागी व्हायची इच्छा नसताना सुद्धा घटना घडून गेल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे मी कसा इथं गेलो आणि मी ह्याच्यात कसा बरं गेलो, माझ्या मनातही नसतं, माझ्या ध्यानीमनी नसताना मी इथं गेलोच कसा. काही गोष्टी ह्या आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्या हातून कशा काय घडला याचा विचार केल्यास याचे एकच उत्तम उत्तर मिळेल की त्यावेळी तुमच्या ज्ञानावर, तुमच्या विवेकावर काम या वासनेचे झाकण पडले, तेही तुमच्या नकळत. ज्ञानाच्या तेजातून कामनेचा धूर निघत राहिला आणि मग हे सगळं घडलं. असो, तुमचा माझा संवाद आपण इथं थांबू आणि हा श्लोक आणि अभंग वाचूया. मग अशा पण वाचला त्याचा अर्थ बघूया. पुन्हा एकदा मी अभंग वाचून दाखवते आपल्याला. ज्ञान जरी शुद्ध होते असंबद्ध वेष्ठण प्रसिद्ध यांचे म्हणून नित्यारी ज्ञानाचा हाची सत्यवाचा कामना रूपाचा गोंधळ जो अग्निवत भारी जयाची दुधारी तुका म्हणे मारी वैराग्यासी. ज्याच्या योगाने ज्ञान होते ते ज्ञान याचा संबंध अंतःकरणाशी होतो. नित्यानित्य विवेक म्हणजे अंतःकरणाची ती वृत्ती आहे. आपल्या मनात असेल तरच आपलं तसं आपण ज्ञान असतं आणि ज्ञानाप्रमाणेच आपण काही निर्णय घेत असतो. याच ज्ञानाचे वर्णन तुकाराम करतात की ज्ञान जरी शुद्ध होते असंबद्ध वेष्ठण प्रसिद्ध याचे म्हणून. ज्ञान हे बुद्धीपर्यंत येताना शुद्धच असते. तसे प्रथम शिकताना पण श्री गणेशाय नमः असं शिकवलं जातं. पण परीक्षेच्या वेळी मात्र कुणाचं तरी बघून लिहायचं किंवा कॉपी करायची म्हणजे त्या शुद्ध ज्ञानावर वेष्ठण पडते. ते असं ते ज्ञान असंबद्ध अशुद्ध होते. आता ह्याच्यावर कोणाचा म्हणजे ह्या अभंगात यांचे हा उल्लेख यांचे असे एका ओळीत आलेला आहे ना, वेष्ठण प्रसिद्ध यांचे म्हणून अशी जी चरण आहे अभंगातला, तर यांचे हा शब्द कोणासाठी बरं वापरला आहे तर नित्यारी ज्ञानाचा हाची सत्यवाचा कामना रूपाचा गोंधळ जो. काम म्हणजेच कामना हा नित्य अरी आहे, आपला कायमचा शत्रू आहे. तो आपल्या जन्मापासूनचे त्याचे वेष्ठण हे आहेच. जन्मतःच शत्रूबरोबर
आयुष्य व्यतीत करणे हा एक भाग आहे. जन्मतःपासूनच हा आपल्याला गर्भावस्थेपासूनच हा आपल्याबरोबर आलेला आहे. आणि जन्म झाला तरी आपण त्या कामाबरोबरच जो आपला व्यवहार चाललेला असतो शरीराचा, मनाचा, विचारांचा, तो तसाच असतो. आपण शत्रूबरोबर जे पटत नाही तेही केलं जातं. शत्रूबरोबरच आयुष्य व्यतीत करणं हा एक आपल्या आयुष्याचा भाग झाला. आणि म्हणून तुकाराम म्हणतात ना की रात्रंदिना व्हा युद्धाचा प्रसंग. किंवा गदिमांची एक ओळ आठवते की माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू. ह्याला आपण हा कामना ही माणुसकीचा शत्रूच आहे. माणसा कधी होशील माणूस, हा प्रश्नही बहिणाबहिणी आपल्याला का बरं पडलाय की अशी कित्येक उदाहरणं त्यांनी पाहिली असतील की माणूस माणसासारखा वागत नाही. त्याच्या मनात असो अगर नसो, पण हा काम जो आपला शत्रू म्हणा, मित्र म्हणा, जन्मता आपल्याबरोबर आलेला सवंगडी म्हणा, काही म्हणा, पण तो आपल्याबरोबर आहे, त्याची हे उदाहरणं आहेत. आता ज्याला ते आवडतं त्याला तो मित्र वाटेल, ज्याला आवडत नाही त्याला शत्रू वाटेल. त्याचं उत्तर ह्या अभंगात मिळालंय की माणसाला माणसापासून लांब नेणारा, पण ह्या देहातच राहणारा, का तर स्वतःचा हक्क दाखवणार आहे. मी या देहाबरोबर जन्माला आलोय हा हक्क तो दाखवतो. म्हणजेच असा हा कायमचा शत्रू म्हणणार का आपल्याबरोबर आलेला, त्याला काय म्हणू आपण, त्याला आता जुळं असतंच की, तर जुळ्यांचे वेगवेगळे असतात तर का, पण कामना ह्या. त्यामुळे शत्रू तरी कसं म्हणायचं असं वाटतं. जो आपल्याबरोबरच जन्माला आलाय त्याला शत्रू म्हणायचं का असो. पण मला एक इथं आश्चर्य ह्याचं वाटतं, हे कळल्यानंतर एक मनात विचार आला की आपण बारशाला जे बाळासाठी पेढे किंवा बर्फी वाटतो, आता ही बर्फी किंवा त्याचं जर आयुष्य ह्या कामनेनंच जर बरबटलं जाणार आहे, गुरफटलं जाणार आहे, प्रसिद्ध होणार आहे, हे सगळं असताना मग ते बारशाचे पेढे त्या बाळाचा देह अमुक नावानं ओळखला जाणार म्हणून वाटायचे की हा काम वासना राहणारा हा देह जन्माला आला म्हणून वाटायचे. काही झालं तर हे सत्य मानावंच लागणार आहे ना आपल्याला. आणि हेच तुकाराम सांगतात की नित्यारी म्हणजे नित्य अरी, कायमचा शत्रू. नित्यारी ज्ञानाचा हाची सत्य वाचा. हे सत्य आहे आणि हे आपल्याला मान्य करावंच लागणार आहे. नित्यारी ज्ञानाचा हाची सत्य वाचा, कामना रूपाचा गोंधळ जो. आता हा कामना गोंधळू म्हटलेला आहे. कामनेने होणारा गोंधळ हा प्रपंचात होऊ नये यासाठी लग्नानंतर देवीचा गोंधळ घातला जातोच. तो सुद्धा मानवाच्या कामनेची दुसरी बाजू म्हणजे स्थूलावस्था. आता सगळं हे होण्यापूर्वी म्हणजे पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू सगळं बघितलं. पुन्हा आता त्यांचं लग्न झालं. आता त्या लग्नानंतर त्यांचा संसार चालू होणार, पुन्हा बाळ जन्माला येणार. बाळाबरोबर हे सगळे अतिसूक्ष्म सूक्ष्म ही सगळ्या अवस्थेमधलं ते बाळ जन्माला येणार, हे सगळं आहे. पण हे सगळं करण्यासाठी हे चांगलं व्हावं, अतिशय सुरेख व्हावं म्हणून अतिशय मनापासून भक्ती भावनेने असा गोंधळ घातला जातो की ही देवीची उपासनाच असते. तरीही आयुष्यात म्हणजे तो आईवडिलांबरोबर, भावंडांबरोबर, मुलांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, अन्य नातेवाईकांबरोबर जो व्हायचा तो गोंधळ घालतोच, गोंधळ होतोच. कारण आपण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बोलतो एक आणि घडतं दुसरंच. असे अनेक अनुभव आपल्याला आले असतील, काही अनुभव आपण पाहिले असतील. म्हणून याचं कारण एकच आहे की अग्निवत भारी जयाची दुधारी. आता ह्याला दोन्ही बाजूनं धार असते. तर असा ज्ञानाचा शाश्वत शत्रू म्हणजे कधीही न संपणारा शाश्वत शत्रू म्हणजेच कामवासना. सुरीसारखा दुधारी, अग्निदाहक, अग्नीसारखा शब्दांनी, विचारांनी, कर्मांनी दाहक ठरतो, तोच छेदक आणि मारकही ठरतो. आणि म्हणून ह्यावर तुकाराम मात्र
एवढं सगळं आपण फक्त आयुष्याच्या जन्माला येण्यापूर्वीपासून जन्माला आल्यानंतर जन्मापर्यंत सगळ्या अडचणी ऐकल्या, पण ह्याला एक सोपा आणि साधा उपाय मात्र तुकाराम सांगितल्याशिवाय राहिले नाही आहेत. तुकाराम मात्र उपाय सांगतात की अगदी अतिशय सोपा आहे की काय करायचं आहे. तर तुका म्हणे मारी वैराग्यासी. आता ह्या वैराग्यासी मारता येतं का, हा एक प्रश्न आहेच. पण तुकारामांनी त्याला एक उपाय सांगितला आहे की तुम्ही ह्या कामनेला, काम हा जो शत्रू आहे त्याला जे हवं ते देऊन शांत करावं असं तुम्हाला वाटतं, कारण तुम्हाला ते आवडत नसतं त्याचं वागणं. पण एक गोष्ट लक्षात घ्या इथं की त्याला जर तुम्ही दिलं तर तो अधिकच भडवतो आणि हवाय आणि हवाय आणि हवाय. मग तो पैसा असो, वासना असो, काही म्हणजे इच्छा कुठल्या असतील त्या, तर त्याचं शांत होण्यापेक्षा तो आणखीन मिळणार आहे हव्यासानं आणखीनच त्याचं वाढत राहतं. म्हणजेच त्याचा भडका उडत राहतो आणि वाढत राहते अपेक्षा. याला म्हणायचं विषयोपभोग आणि हा सदोष आहे. आता अनर्थासह याकडे लक्ष न देता, म्हणजे विषयोपभोग हा सदोष आहे, आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आता काय करायला पाहिजे, तर त्याच्याकडे लक्षच देऊ नका, त्याची दखलच घेऊ नका, त्याला विसरून जावा. म्हणजे तुम्हाला जे नको आहे त्याचा एक तुम्ही मनात एक तो धसका घेतलेला असतो ना, तो मुळात नाहीच आहे असं समजा. तो नाही, त्याची कुठंच काही त्याची नोंदच घेऊ नका, त्याचं अस्तित्व समजू नका आणि त्याचा विचारच करू नका. आणि हे एकदा तुमच्या मनाने ठरवलं की नाही, हा विषयोपभोग किंवा हा वैराग्य बाजूने आपल्याला आता विचार करायचा आहे. आता वैराग्य करत असताना हा जे दुधारी धार असलेला जो कोण काम, कामना, कामवासना जे आहे ना, ते आपल्याकडे नाही आहे असं समजायचं आणि त्याला पूर्ण बाजूला, जसं आपण चिलटाना झटकतो ना तसं ते झटकून द्यायचं. आणि हा विचार जर तुम्ही प्रामाणिकपणे केलात, फायनल, ह्याला कुठलं कुणी काही जरी येऊन बोललं तरी त्याकडे लक्षसुद्धा देऊ नका, असा मनापासून एक निश्चय केला की त्याची म्हणजे कामनेची तहान लागतच नाही. तहान लागली नाही की त्याचा विचारच होत नाही आणि त्याचे अस्तित्वच गृहीत धरलं नाही की आपल्यासाठी सुखाचा मार्ग मोकळा होतो. यासाठी पाहिजे फक्त आपल्या मनाची तयारी. किती सोपा, अवघड आहे का? म्हटलं तर अवघड काहीच नाही आहे. आणि म्हटलं तर ह्याला कुठला पैसा नाही, काय खर्च नाही, वेळही कुठला घालवायचा नाही आहे, कुठलं काय त्याच्यासाठी कुठलं काय जाऊन धावायचं आहे, पळायचं आहे, काहीही नाही आहे. फक्त आपल्या मनाची शक्ती पॉवरफुल ठरली तर घडायला काहीच अवघड नाही आहे. ह्यालाच म्हणायचं त्या कामनेबद्दल असणारं वैराग्य. ठीक आहे, आता आपला भाग 23वा आपण इथं संपूया आणि संतश्रेष्ठ तुकारामांना वंदन करून एक मागणं मागूया की आमच्या सर्वांच्या जन्मापासून आमच्याबरोबर आलेला काम, ही शक्ती, ही आमची ताकद ठरू दे, की आमची एनर्जी बनू दे. आमच्या हातून सत्कृत्य घडू दे, सद्भावनेने आनंदी जीवन जगू दे. आणि त्यासाठी अभंग मंत्रगीतेचा अर्थ समजावून घेणे हे आवश्यक आहे. हे आपल्या ध्यानात आलंच असो. हे भावपुष्प कृष्णाला अर्पण करूया आणि कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.